मला असं वाटतं की पगारावरचे खर्च, स्कॉलरशिपवरचे खर्च हे बजेटमध्ये घ्यावे लागत नाहीत. ते अनिवार्य, याला पर्यायच नाही नावाच्या विषयात. आता त्यांचं म्हणणं की मग इतके वर्ष का राहिली? तर खर्चाला मान्यता असून सुद्धा त्या वर्षीच्या आपल्या आर्थिक स्थितीवर अन्य काही कारणाने एखादी गोष्ट पेंडिंग राहते. आपण वारंवार हा आग्रह धरला की बा हे खूप महत्त्वाचं आहे, प्राध्यापकांच्या भरतीशिवाय आपल्याला शिक्षणाचा दर्जा सुधारता येणार नाही, म्हणून मिळालेली परवानगी आहे. आणि त्यामुळे पैसे कमी पडण्याचा मुद्दाच येत नाही. याचं कारण याला फायनान्सने मान्यता दिल्यानंतरच जे आर निघतो आणि ती मान्यता मिळाल्यानंतर जे आर निघणार. दुसरं त्यांचं म्हणणं जे आहे की 20 वर्ष वगैरे 20 वर्ष भरती झाली नव्हती, पण ती 14 ते 19च्या मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं त्याच्यामध्ये 20 वर्षानंतर 3/11/2018ला डिक्लेअर झाली. आणि कोविडच्या आधी जवळजवळ 1492 पदं भरली होती. कोविड नंतर अगदी काल परवापर्यंत आता एक 11 जागा यांच्याही आज द्यायच्या आहेत मला.